हॅलो नमस्कार. टॉक्स विथ मी मध्ये तुम्हा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. इथं ऐश्वर्याचा चेहरा दिसतोय, किती छान नटरलेला दिसतोय. कारण इथं अवंतिकानं जानकीची ओटी भरलेली असते आणि त्या ऐश्वर्यानं कुत्रीनं कारस्थान करून ती साडी बदललेली असते, एक जुनी साडी दिलेली असते. त्यामुळे त्याचा अवंतिकाला फार मोठा धक्का बसतो की आपण दिली होती कुठली साडी आणि दाखवतात कुठली साडी. पण जानकीच्या चेहऱ्यावर मात्र खूप अनमोल असं हसू येतं आहे. आणि ते हसू का, तर ती जी साडी दिलेली आहे ती तिच्या सासूच्या म्हणजे सुमित्राच्या पहिल्या संक्रांतीची असते. आणि हे ऐकून अवंतिकाला खरंच खूप आनंद होतो. म्हणजे ही कटकारस्थान केलं ऐश्वर्यानं, पण चुकून ती साडी आपल्या सासूचा आशीर्वाद रूपी म्हणजे तिच्या पहिल्या संक्रांतीला तिनं नेसलेली ती साडी मिळते. त्यामुळे इकडं अवंतिकाचा चेहरा पण खूप खूप छान खुललेला दिसत आहे. आणि अशी छानपैकी ऐश्वर्याच्या कानाखाली जोरदार चपराक बसली, त्यामुळे तिचं तोंड अगदी थोबाड इस्कटलेल्या कुत्र्यावाने झालेलं दिसत आहे. आणि म्हणजे खऱ्यातला न्याय असतो ते अगदी खरं आहे. इकडे सुमित्रा काकूंना पण खूप 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 आनंद झालेला दिसतोय, कारण त्यांचा चेहरा आधी पडलेला होता. पण त्यांना जेव्हा समजलं की ही साडी माझ्या संक्रांतीची आहे, माझ्या सुनेला हा आशीर्वाद रूपी ही साडी मिळाली, त्यामुळं त्यांना पण खूप आनंद जातो, त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसून येते. इकडं जानकी ऐश्वर्याला थँक्यू म्हणते, अवंतिकाला पण थँक्यू म्हणते की ऐश्वर्याच्या कारस्थानामुळं आणि अवंतिकानं दिल्यामुळं ही साडी तिला भेटली, सासूचा आशीर्वाद भेटला आहे. आता ती ही साडीनं सासू तिची ओटी भरते आणि सासूला समोर उभं करून ती खरंच थँक्यू म्हणते, तुमचा आशीर्वाद मला मिळाला, खूप 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 धन्यवाद आहे तुमचं. असं म्हणून ऐश्वर्याला विनवणी करते सासूला की माझ्या ओटीत ही साडी घाला. आणि सुमित्रा काकू तिच्या ओटीत ही साडी घालतायत. आणि ऐश्वर्याचा आनंदाला खरंच पारावर उरला नाही ना, आपल्या मायबाप प्रेक्षकांच्याही आनंदाला पारावर उरलेला नाही. कारण कितीही कारस्थान केलं ते खरं कधीतरी बाहेर येतंय, असाच प्रकार झालेला आहे. तिनं मस्तपैकी सासूबाईंचे त्यांचे आशीर्वाद घेतलेत पाया पडून. आणि लाख मोलाचा आशीर्वाद सदा सौभाग्यवती भव म्हणून सासूबाईंनी मस्तपैकी तिला आशीर्वाद दिलेला आहे. आणि ही साडी म्हणजे तिचं मांगल्याचं प्रतीक असं समजून ती साडी घेऊन मोठ्या गर्वानं आता त्यांच्या आशीर्वाद बंगल्यातून बाहेर पडत आहे. मात्र ऐश्वर्याच्या कानाखाली एवढी मोठी घाणेरडी चपराक बसली की ऐश्वर्या विचार करतच बसली. व्हिडिओ आवडला असेल तर टॉक्स विथ मीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.